तू असं काय नाही, आता ट्रेंड झालंय ते. पहिला कसं सिंगल, आता ते बघायचं तेव्हा सिंगल सिंगलचा गेम होता, युट्यूबचा गेम नव्हता तेव्हा. खूप चांगले खेळाडू होते, आता पण खूप चांगलेच खेळाडू आहेत. त्यांनी फक्त जास्त हवेत राहू नका. आपला गेम आहे तो अजून इम्प्रूव्ह करत आहात. अजून काय चुका करतायत, चुका आहेत त्या संगीताचे बोल आणि अप्रतिम आयोजनामध्ये सुद्धा आपल्याला दम पाहायला मिळतोय. प्रसादची काल जर पाहायला गेलं तर कालच्या संध्याकाळच्या वातावरणामध्ये या मैदानाचा जर आपण सारांश घेतला तर असं वाटत होतं की कदाचित या मैदानामध्ये क्रिकेटची नाही तर फुटबॉलची स्पर्धा होऊ शकते. पण अशक्याला शक्य करून दाखवण्याचं ज्याच्यामध्ये धमक आहे त्या गावाचं नाव आहे मोठीजुई. आणि पुन्हा एकदा त्या अवकाळी पावसावर मात करून सर्वांच्या पसंतीची स्पर्धा नाव आहे उरण प्रीमियर लीग. आणि या तिसऱ्या दिवसाला सुरुवात होत असताना पहिली विकेट सज्जन मोकलची मिळवली ती म्हणजे चरण मात्रे या गोलंदाजांना. न्यू बॅट्समन निनाद भोईर तिसऱ्या क्रमांकावर दाखल होतोय. मोठीजुई गावाचा हा एक उगवता सितारा. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्क्वेअर लीग मध्ये क्षेत्ररक्षक सुनील टकले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. एकेरी धाव इथून मिळाली गेल्या. एकेरी धाबेनिशी स्कोर बोर्डवर पाहायला गेलं तर धावपटावर धावा 1 बाद 5. अतिशय शांत पद्धतीनं सुरुवात झाल्या. थोडंसं खरं तर मैदानाचा आढावा घेतला तर मैदानामध्ये थोडंसं ओळावा आणखीन जाणवतोय, त्यामुळं कदाचित धाबा या दिवसामध्ये कमी पाहायला मिळतात. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये एका टप्प्यानं सरळ चेंडू निघून चाललाय. आजच्या दिवसातील अंकेश कामोडकरच्या बॅट मधून आलेला हा पहिला चौकार. नऊ धावा धावपटा लागल्या गेल्यात. शेवटचा चेंडू बाकी. अंकेशच्या बॅट मधून आलेला हा चौकार. नेक्स्ट बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जाऊन अगदी ढकलून दिलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकेरी धाव इथून मिळाली जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाची धावपटा धावा लागली गेली ती म्हणजे 1 बाद 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावपटा धावा लागल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाच्या 1 बाद 10 धावा. 5 षटकांचा सामना आहे. लीग मध्ये पाहायला गेला तर प्रत्येक संघाला 2-2 सामने खेळण्याची संधी असेल. 3 सामने जिंकून सुपर 6 मध्ये पोहोचण्याची प्रत्येकाला खरं तर संधी असेल. पहिल्या दिवसामध्ये जय माता दी दिघोडी संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. दुसऱ्या दिवसामध्ये बाप्पा मोरिया मोठीजुई संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आणि आजच्या दिवसातील हे 4 संघ फुल टॉस बॅकफुटला आले. वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून आजच्या दिवसातील पहिला षटकार आलाय अंकेश कामोडकरच्या बॅट मधून.
डी बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जज करतात. आजच्या दिवसातीला जबरदस्त झेल टिपलाय क्षेत्ररक्षकानं आणि महत्वाची विकेट कॅप्टन इथून होतील बाद. अंकेश कामोडकर झालेत झेल बाद. तांडा गावातील क्षेत्ररक्षक दर्शन त्यानं हा टिपलेला झेल. महत्वाची विकेट मोस्ट गोल्डन विकेट मिळवल्या. कारण याच घरच्या मैदानामध्ये कळत असताना अंकेश कामोडकरनं बरीचशी विक्रम रचलेत आणि आज उरण प्रीमियर लीगचं सुद्धा पहिलं पर्व ज्यानं गाजवून सोडलं होतं त्या संघाचा कॅप्टन्सी करत असताना आपण अंकेशला पाहत होतात आणि एक षटकार त्याच्या बॅटमधून आल्यानंतर मोठा फटका खेळत असताना तो बाद झालाय. मात्र आपण तेवढंच कौतुक करूयात क्षेत्ररक्षक दर्शन याचं ज्यानं हा झेल टिपला. 10-12 पावलांचं अंतर त्यानं कापलं आणि महत्वाची विकेट मिळवली या सामन्यातील. या संघाचा ट्रम्प कार्ड बाद झालाय. चौथ्या क्रमांकावर अंतिम ठाकूर वशिणी टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव अंतिम ठाकूर हार्ड हिटर हा खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी रोहित पाटील सध्या करतायत. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न बॅटची टॉप एज यष्टीरक्षक प्रितेश पाटीलने टिपलाय झेल. बॅक टू बॅक दुसरा आदरा दिला जातोय तो म्हणजे अजय 74 मोठीजुई या संघाला. गोलंदाज रोहितच्या पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठल्या प्रकारचा त्याच्यावर दबाव पाहायला मिळाला नाहीये. एक चांगल्या नवीन आत्मविश्वासानं खरं तर तो गोलंदाजी करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये बड्डे बॉय हितेन भोईर दाखल झाले. बेंडकल गावातील हा खरं तर खेळाडू आणि आज ज्याचा वाढदिवस आहे त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. अकादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाच्या वतीनं आणि उरण प्रीमियर लीगच्या संपूर्ण आयोजकांच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या लक्षपूर्व शुभेच्छा दिल्या जातात. डावखरे आताचा हा विस्फोटक फलंदाज आता स्ट्राईकला आलाय. रोहित पाटील ऑन हॅट्रिक 2 विकेट त्याने मिळवलेत. झेल घेण्याचा प्रयत्न चांगला प्रयत्न सुनील टकलेने केलाय. क्षेत्ररक्षक आलेत. बॅकअप चांगले दिले जात आहे. 2 धाबा इथून मिळाल्या गेल्यात आणि 2 नवीनशी धावपटणार धाबा लागले गेल्या त्या 18 धाबा. 3 बाद 18 अतिशय शांत पद्धतीनं सुरुवात आता अकादेमी चॅम्पियन अजय 74 संघाची पाहायला मिळते. थोडस दमट वातावरण आहे पण या मैदानामध्ये 49 धावा सुद्धा डिफेन्स केल्या होत्या सोहेल धारपारच्या संघानं. त्यामुळे हे धावांचं मैदान सुद्धा तेवढंच जर गोलंदाजी चांगली राहिली तर डिफेन्स सुद्धा धावा होऊ शकतात हा प्राथमिक अंदाज आपण बांधू शकतोय. हा चेंडू खालीच राहिलाय. रोहित पाटीलचा निर्धाव आलाय. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतरचे 4 चेंडू पूर्णपणे सोनारी संघाच्या बाजूने गेलेत. श्री स्वामी समर्थ सोनारी संघ आज सध्या क्षेत्ररक्षण करतोय. प्रितेश पाटीलचा संघ बॅटची लिडिंग एज पुन्हा एकदा खरं तर बॅकवर्ड रिजन मध्ये चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. शेवटच्या चेंडूवर सुद्धा कुठल्या प्रकारची धाव येत नाही. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. प्रथम बॅटिंग करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या. 3 बाद 18 धावा.
हॅलो. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावा लागल्या गेल्या त्या 18 धावा, 3 बाद 18. अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठी संघ सध्या बॅटिंग करतोय. त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ सोनारी हा संघ क्षेत्ररक्षण करतोय. आणखीन 3 षटकांचा खेळ बाकी आहे. 18 धावा प्रथमतः आल्यात. 2 P2 चे षटक संपलेत आणि पुन्हा एकदा चरण म्हात्रे याला पाचरण केलाय तिसऱ्या षटकासाठी. यावेळचा चेंडू पडल्यानंतर हलकासा स्विंग पाहायला मिळतोय. कोपुर्ली टेनिस क्रिकेटचा एक अष्टपैलू असा गोलंदाज आता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. महत्वाचा गोलंदाज नेहमीच करतो. कोपुर्ली संघ जेव्हा खेळत असतो तेव्हा त्या संघामध्ये सुद्धा चांगली कामगिरी करणारा हा चरण आता उरण प्रीमियर लीग मध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवतोय. बॅक टू बॅक हा दुसरा चेंडू फेकत असताना पंचांचा इशारा आला, इट्स अ वाईड बॉल. शरापेक्षा थोडासा अतिरिक्त उंची असलेला चेंडू इथून पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. अव्वंतर सुरुवात आणखीन एक धाव मिळाली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 19 धावा. एक चांगली सुरुवात सध्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाली ती म्हणजे श्री स्वामी समर्थ सोनारी या संघाची. P2च्या दुसऱ्या षटकानंतर 19 धावा. मात्र यावेळचा मोठा फटका निनादच्या बॅट मधून वायडी स्ट्रॉंग ऑनच्या डोक्यावरून UPL सिक्सर. पंचवीस धावा. धावांचं अंतर वाढवणारा खरं फटका. लेग एस्टीच्या थोडासा बाहेर षटकार आल्यानंतर एक दबाव पाहायला मिळतोय चरण मात्र या गोलंदाजावर. चरणच्या विरुद्ध आता निनाद भोईर दोन्ही उरण पूर्व विभागातील खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध खेळतात. दोन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत. याच मैदानामध्ये खरं तालुका फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये नाईट क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये निनाद भोईरचा डंका पाहिला होता आणि तोच निनाद आता आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानामध्ये स्वतःच्या संघासाठी खेळताना पाहायला मिळतोय. षटकार आला त्याच्या बॅटमधून. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड वेगाने आले होते. एक धाव इथून कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जात नाहीये कारण सुरुवातीचे जे फलंदाज होते ते लवकर बाद झालेत आणि आता ही चांगली पार्टनरशिप इथून बिल्ड करावी लागणार आहे. एक चांगली साथीदार आता तुम्हाला पार्टनरशिपची करावी लागेल. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागले गेले त्या 27 धावा 27 रन्स. चरण मात्रेचं षटक थोडंसं आता महागडं पाहायला मिळत आहे. 2 अव्वांतर 2 एक्स्ट्रा रन आल्यात. एक षटकार आलाय. स्ट्राईकला डावखोरी हाताचा फलंदाज हितेन भोईर बेंडकल गावातील हा खेळाडू. आणखी एक ऑफिस्टीच्या बाहेरचा चेंडू शरीरापेक्षा दूर टाकण्याचा प्रयत्न सध्या चरण करतोय पण सूर गवसत नाहीये. त्यामुळं 3 एक्स्ट्रा चेंडू आतापर्यंत त्याने फेकलेत. एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 28 धावा 28 रन्स. हा ट्रॅकर चेंडू बॅटची लिडिंग एज पाठीमागच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे लॉंग स्टॉप रिजन मध्ये हितेन भोईरच्या बॅटून आलेला हा चौकार. बॅटची टॉप एज आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये गेलेला हा चौकार. आडव्या बॅटना खेळण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एकेरी धावेतून मिळाली जाते. एकेरी धावेनिशी धावपट्ट्यावर धावा लागले गेले त्या 33 धावा 33 रन्स. पहिल्या षटकामध्ये चरणच्या विरुद्ध 10 धावा खर्चित झाल्या होत्या. एक विकेट आली होती आणि त्यानंतरच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू एक्स्ट्रा फेकलेत ते म्हणजे चरणनं. त्याच्या या षटकामध्ये एक षटकार एक चौकार 3 एक्स्ट्रा रन्स. थोडंसं महागडं षटक. या ओव्हरचा शेवटचा चेंडू कीपर बीट झाले होते पण पाठीमागं चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजी संघाच्या धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3 बाद 33 धावा.
हॅलो. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल मयूर सिक्युरिटी फोर जासई आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण. मयूर सिक्युरिटी फोर जासई संघाचे संघमालक मयूर म्हात्रे जासई तसेच गावदेवी गावठाण संघाचे संघमालक प्रसाद पाटील यांना विनंती केली जाते आयोजकाच्या वतीने आपण या व्यासपीठावर आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि या दोन्ही संघाचे कॅप्टन जयदीप म्हात्रे आणि त्याच्या विरुद्ध करण मडवी चिरले दोन्ही संघाचे कॅप्टनला विनंती केली जाते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्या त्या 3-33 धावा. ट्रिपल तिरी सध्या स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. आणखी 2 षटकांचा खेळ बाकी आहे. न्यू बॉलर विकी घरात सावरकार टेनिस क्रिकेट मधील हा खरं तर एक अष्टपैलू असा गुणवान एक लेजंड गोलंदाज म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं आणि विकी घरात गोलंदाजीसाठी दाखल झालेत. त्याच्या समोर हितेन भोईर. पहिला चेंडू मोठा पाटका खेळत असताना बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अप्रतिम झेल टिपला जातोय. महत्वाची गोल्डन विकेट हितेन भोईर झालेत झेलबाद. चौथं षटक विकी घराच्या पहिल्या चेंडूवर हितेन भोईरचा महत्वाचा विकेट आणि सार्डे गावातील खेळाडू अजिंक्य पाटील मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट हँडेड बॅट्समन. त्याच्या समोर विकी घरात सावरकार टेनिस क्रिकेट मधील एक जादुई गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या मस्तकावर दस्तक देत सरळ चेंडू निघून चाललाय. पहिल्या चेंडूवर अजिंक्यनं स्वागत केलंय. विकीचा लगावलाय हा षटकार. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठेजी या संघावर आधारित असलेले संगीत. संघमालक दीपक भोईर या गावाचे खरं तर प्रतिष्ठित व्यक्ती आणि सरपंच तसेच तेजस शेठ डाकी यांचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 39. फुलटॉस मिड विकेट रिझर्व मध्ये खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने एकेरी धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न चांगली रनिंग बिटवीन दोन्ही फलंदाजांमध्ये. इथून 2 धावा मिळाल्या गेल्यात. 2 धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्या त्या 41 41 रन्स. विकी घर सध्या गोलंदाजी करतायत. बरेचसे विक्रम विकी घरच्या नावावर सुद्धा आहेत. मुलेखंडच्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेमध्ये 3 सामन्यामध्ये मिडन षटक 3 षटक निर्धाव फेकण्याचा विक्रम विकीच्या नावावर सुद्धा राहिलाय. मात्र या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध अजिंक्यच्या बॅट मधून एक षटकार आलाय. धावपटला धावा लागल्या गेल्या 41 धावा 41 रन्स. फुलटॉस फुलटॉस आणि इथून मात्र सरळ चेंडू निघून चाललाय अजिंक्यच्या बॅट मधून. UPL सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. त्यानंतर विकी घरात गोलंदाजीसाठी आलाय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली मात्र अजिंक्यनं आल्या आल्या षटकार लगावलेत. धावा आता बनल्या त्या म्हणजे
अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजुई संघासाठी धावपट्टा धाबा लागल्या गेल्या 47 धाबा 47. विकी घरतवर आता आक्रमण केलं जात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू जसा आला तसा फेकण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतायत जज. महत्वाची विकेट 5वा हादराला गेल तो म्हणजे मोठीजुई संघाला. फलंदाज अजिंक्य पाटील होतील झेलबाद. विकेट विकी घरत मिळवल्या. धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 47 धाबा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ गावण नवीन बॅट्समन. आवरे टेनिस क्रिकेट मधून खेळताना आपण सौरभला पाहिलंय. आणि या षटकातील शेवटचा चेंडू स्पीड शीट खेळण्याचा प्रयत्न. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. कोणत्या प्रकारची धाव मिळत नाहीये. शेवटच्या षटकाची 4 ओव्हरचा इतर खेळ समाप्त झालाय. शेवटचा चेंडू फेकून झालाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपटणार धाबा लागल्या गेल्या त्या. प्रथमतः बॅटिंग करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजुई संघाच्या 5 बाद 47 धावा 47 रन्स. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण. जयदीप मात्रे कॅप्टन जासईचे आणि गावदेवी गावठाण संघाचे करण मडवी. दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय आपण या टॉस बॉक्स मध्ये पुढील होणाऱ्या सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. आजच्या दिवसातील आपण पहिली मॅच सध्या एन्जॉय करतोय. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजुई आणि त्यांच्या विरुद्ध श्री स्वामी समर्थ सोनारी. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः बॅटिंग करत असताना मोठीजुई संघानं धावपटला धाबा जमा केल्या त्या 47 धाबा. शेवटचं षटक बाकी आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी गावठाण गावातील सुनील टकले सध्या गोलसाठी दाखल झालेत. बॅटिंग करतात निनाद भोईर. मागील 2 षटक तो नॉन स्ट्राइक इनवर्स राहिलाय. सुनीलच्या विरुद्ध पहिला चेंडू खेळत असताना ऑफ स्टिचच्या बराचसा बाहेर हा चेंडू अव्वंतर घोषित केलाय. मेन पंच प्रशांतजी माळी आणि स्क्वेअर लेग पंच शेबा गावातील राजेंद्रजी घरत. रत्नागिरी रिटर्न असे हे खरं तर पंच. शेवटचं षटक बाकी आहे आणि या षटकातला सुरुवात झाली. एक्स्ट्रा रन 48 धाबा धावपटल्यावर लागल्या गेल्यात. निनाद भोईर ऑन स्ट्राइक. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपलाची बाद केलाय. महत्वाची विकेट पहिल्या चेंडूवर सुनील टकलेनं बाद केले ते म्हणजे निनाद भोईरला. लेफ्ट हँडेड गोलंदाज आणि महत्वाची विकेट. निनाद भोईर शेवटच्या षटकामध्ये मोठे फटक्यांच्या खरं तर शोधामध्ये होता आणि मोठे फटके खेळत असताना महत्वाची विकेट त्यानं मिळवले सुनील टकलेना. आपण उरण प्रीमियर लीग सध्या पाहतोय प्रसादजी. आणि जर मैदानाच्या चौफेर पाहायला गेलात तर आजचा वार बुधवार आहे आणि तरी सुद्धा प्रेक्षकांची बरीचशी गर्दी. उरण टेनिस क्रिकेटची खरं तर वैभव संपन्नता दर्शवणारी ही स्पर्धा आणि आज उरण टेनिस क्रिकेटचे प्रेक्षकांनी सुद्धा तेवढीच पसंती या स्पर्धेसाठी दिली आणि तेवढीच आज गर्दी प्रेक्षकांची पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच साठी पुन्हा एकदा शेवटचा पुकार असेल दोन्ही संघांना. मयूर सिक्युरिटी फोर्स जासई आणि त्यांच्या विरुद्ध गावदेवी गावठाण हा शेवटचा पुकार आयोजकांच्या वतीनं. आपण त्वरित नाणेफेकी करून घेण्यासाठी या. सुनील टकलेचा फुल टॉस. त्याच्यावर आक्रमण. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय पण त्याच्या मस्तकावर दस्तक. सरळ चेंडू निघून चाललाय षटकाराकरता.
अर्धशतक धावपट्टा लागले गेले 54 धावा 54 रन्स. स्लोवर चेंडू हलक्या हातानं खेळण्याचा प्रयत्न इथून स्वतःच्या फॉलो मध्ये हा चेंडू अडवला गेला. लेग बाय स्वरूपात इथून मिळाली जाईल ही एकेरी धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 55 धावा. दोन्ही बंधुराज खरं तर सुनील टकले अंकुश टकले गावठाण टेनिस क्रिकेटसाठी बरेच वर्ष ते खेळलेत आणि आज तोच अनुभव पणाला लावायला लागणार आहे सुनीलला, कारण उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याला संधी मिळाली गोलंदाजी करण्याची. प्रथमतः जर पाहायला गेलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा जयमाता दी सोनारी संघातून खेळताना पण सुनीलला पाहिलं होतं. बॅकफुटला जाऊन पॉइंटच्या वरतून डीप मध्ये खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत. एका टप्प्यानं चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅट्समनच्या बॅटून आलेला हा चौकार. आणखी शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. पहिल्या चेंडूवर विकेट महत्वाची मिळवली पण आता सुनील टकले थोडासा महागडा ठरलाय. त्याच्या विरुद्ध एक षटकार एक चौकार आलाय. धावपट्टा धाबा लागले गेले त्या 59 धाबा 59 रन्स. सुनील टकलेचा फसवा चेंडू त्याला मात्र सरळ पाठवून दिलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. बॅक टू बॅक सुनील टकलेच्या विरुद्ध सौरभ गावंडच्या बॅटन आलेला हा दुसरा चौकार. धाबा धावपट्टा लागले गेल्यात 63 रन्स. फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थ्रो होतोय आणि इथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेनिशी धावपट्टा धावा लागल्या गेल्यात त्या बॅटिंग करत असताना अकादमी चॅम्पियन अजय 74 मोठी दुई संघाच्या 65 धावा आणि 66 धावांचं टार्गेट ठेवलंय ते म्हणजे श्री स्वामी समर्थ सोनारी संघाच्या विरुद्ध. दुसरं सत्र 66 धावांचा पाठलाग करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सोनारी संघ तैनात असेल. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ उरण प्रसादजी भोईर यांचा. आपण आणि आपण प्रेझेंटेशन बॉक्स कडे वळतोय जिथं या स्पर्धेचे प्रमुख आयोजक दीपक भोईर उपस्थित आहेत. मयूर सिक्युरिटी फोर्स दासी संघाचे कॅप्टन जयदीप मात्रे इथे अवेलेबल आहेत. तर गावदेवी गावठाण संघाचे कॅप्टन करण मडवी दोघे कॅप्टन आपल्या सोबत जोडले जातील. आजच्या दिवसातील ही दुसरी मॅच आणि नाणेफेकीचा कॉल केला जातोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक मोठुजी गावाचे प्रथम नागरिक सरपंच दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जात आहे. नाणेफेकीचा कॉल मयूर सिक्युरिटी जासी संघाच्या बाजूने लागलाय. सलग तिसऱ्या पर्वामध्ये आपण खरं खेळतोय. या तिसऱ्या पर्वाचं आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन खूप चांगलं आहे कारण काल पाऊस असून सुद्धा हा आयोजन भरवलंय म्हणजे त्यांची मेहनत याच्यावरून दिसून येते. खरं तर मोठीजी गाव आहे अशक्याला शक्य करून दाखवतात. ही खरं तर त्यांची एकजूट आहे आणि उरण प्रीमियर लीग मध्ये सलग 2 वर्ष कॅप्टन मयूर म्हात्रेच्या खरं तर हा संघ आणि सलग 2 वर्षामध्ये सुपर 6 मध्ये पोहोचलास. गत वर्षामध्ये मिस्टर UPL ज्याच्या नावावर बाईक पाहायला मिळेल जयदीप. तर समोर करण आहे गावदेवी गावठाणचा किती धाव आणि प्रथम नाणेफेकी जिंकून काय निर्णय घेण्याचा तुमचा प्रयत्न असेल? आम्ही घेणार तर क्षेत्ररक्षणच आहोत कारण आता फील्ड बघला तर दमट वातावरण आहे आणि मला तिचा एक्सपिरियन्स पाहिजे. तर आम्हाला टॉन जिंकणं महत्त्वाचं होतं म्हणून आम्ही फिल्डिंग घेऊ. आणि करण बद्दल झालं तर करण रिसेंटली आता मॅन ऑफ द सिरीज जिंकलेला होता तर तो पण चांगल्या फॉर्ममध्ये आहे. तर आमचा जास्त करून त्याच्यावर फोकस असेल की त्याचा पहिला विकेट आम्हाला कसं घेता येईल. हे होते जयदीप पात्रे गत वर्षामध्ये उरण प्रीमियर लीगची ज्याला खरं तर सिरीज मिळाली होती आणि यंदाच्या हंगामामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याला खिल्लार बैल मिळालाय असा करण मडवी. प्रथमतः वाट्याला आले फलंदाजी किती धावा सेट करण्याचा प्रयत्न असेल. समोर सलग 2 वर्ष सुपर 6 पर्यंत पोहोचलेला कॅप्टन आहे
किती धावा बनवण्याचा संकल्प असेल? मी 55-60 धावा करू बस. आज खरं तर गावदेवी गावठाण हा संघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळतोय आणि आज पुन्हा एकदा प्रसाद पाटील ज्या संघाचे संघ मालक त्यांनी तुझ्यावर विश्वास दाखवला आणि गावदेवी गावठाण सारख्या संघाचा कॅप्टन सारखा एक मोठा भार तुझ्यावर आहे. कसं वाटतंय? खूप मस्त वाटते. मी गावदेवी गावठाणचा कॅप्टन झालोय. हे होते करण मडवी. प्रथमतः बॅटिंग त्यांच्या बाट्याला आल्या. नाणेफेकी हारून प्रथमतः ते बॅटिंग करणार आहेत आणि जसे दुसरं सत्र चालू होईल तसा आपण आवाज ऐकूया प्रसादजी भोईर यांचा. क्रिकेटची दुनिया ही न्यारी, आता कर रे तू तयारी. तुझ्या खेळाची कला ही आता बघेल दुनिया सारी. तुला नाही बंधी कोणाची, ही संधी मोलाची. नवी उम्मीद घेऊन आली आपल्या अभिमानाची. उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग. हॅलो हॅलो, थँक्यू विपुल. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. सकाळच्या 11:11 होतात. आपण पाहताय उरण प्रीमियर लीग. आयोजक मोठीजुई टेनिस क्रिकेट व शिवसंकल्प उरण क्रिकेट समालोचक असोसिएशन यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आपण पाहताय. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मी प्रसाद भोईर उरण दादरपाडा सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचं ठिकाण आपण पाहताय माय माऊली अक्कादेवी मैदान मोठीजुई. उरण तालुक्यातील असा एक परिसर ज्या परिसराची सातत्याने वेगळी ओळख राहिली आहे आणि आज तादायत क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा उरण तालुक्यातील ठळक अक्षरामध्ये ज्या परिसराला ओळखलं जातं असं हे परिसर उरण पूर्व विभाग आणि त्याच पूर्व विभागातील एक जिद्दी आणि कष्टकरी लोकांचं गाव म्हणून ज्या गावाकडे पाहिलं जातं अशा मोठीजुईच्या मैदानावरती आयोजित केलेली उरण प्रीमियर लीग आपण पाहताय. या स्पर्धेचा हा तिसरा पर्व आहे आणि तिसऱ्या पर्वातील हा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसातील साखळी सामन्यातील हा पहिला सामना आपण पाहताय आणि या पहिल्या सामन्यातील हे दुसरं सत्र घेऊन मी प्रसाद भोईर आपल्या समोर येतोय. जिथे आपण पाहताय अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 विपक्ष श्री स्वामी समर्थ सोनारी या दोन संघांमध्ये चालू असणारा हा सामना. पहिल्या सत्रामध्ये प्रथम नाणेफेकीवरून फलंदाजी करत असताना अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघानं पूर्ण केल्या 5 षटकांच्या मोबदल्यामध्ये 6 बाद 65 केले आणि 66चं टार्गेट ठेवलंय. दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. अगदी डीप मध्ये 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. सर्कलच्या निर्बंधातील एक षटक. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. डीप मिड विकेटला एक आहे. सिली मिडॉन एक आहे. सिली मिडॉन मिड ऑफ एक आहे. शॉर्ट पॉइंटला एक आहे. एक्स्ट्रा कव्हरला एक आहे. फ्लाय स्लिप लेग आपण पाहू शकतो. लेग स्लिप एक आहे आणि एक शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक. पहिला गोलंदाज धनेश कामोटकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू बॅटच्या रडार मध्ये आलाय आणि मात्र हिट केला जातोय. क्षेत्ररक्षकाला फक्त बघ्याची भूमिका करायला लावणारा हा पहिला षटकार. कमी करणारा 6 ने कमी करणारा हा षटकार आलाय. 30 मध्ये 66 करायच्यात आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज दर्शनच्या बॅटमधून आलेला षटकार आपण पाहिला. नेक्स्ट बॉल. क्या बात आहे. अगदी वेगाने हा चेंडू खेळून काढलाय. सुईतून जसा धागा व्हावा तसा 2 क्षेत्ररक्षकांना भेदून हा चेंडू निघून चाललाय. लॉंग ऑफ सीमा पार चौकार. या 2 फटक्यानं पुन्हा एकदा मात्र अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन या संघाच्या खेळाडूंना एकत्र आणलं जात आहे. चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. परंतु इथे मात्र आयोजकांच्या वतीनं आपण विनंती करूया. मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर मयूरजी म्हात्रे व गावदेवी गावठाण संघाचे ओनर प्रसादजी पाटील या दोन्ही संघ मालकांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. सलग 2 चेंडू 2 चौकार आलेत.
युद्ध गर्जना झाली आहे आणि आता वारावरती पलटवार व्हायला सुरुवात सुद्धा झाली आहे. नाबाद 10 धावा. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, थोडासा मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज धनेश याचा होता. इथे मात्र तो गडबडलाय. चेंडूवाला अव्हांतर. धावसंख्या अतिरिक्त 1 ने पुढे येते. धावसंख्या होते बिनबाद 11. मयूर सिक्युरिटी फोर्सचे ओनर मयूरजी म्हात्रे यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण VIP डायजवर स्थानापन्न व्हावं. सलग दुसरा चेंडू. आता मात्र कुठेतरी मानसिक दडपण इथे मात्र जाणवू लागलाय. पहिला चेंडू समोर टाकण्याचा प्रयत्न केला, तो ऑन साइडला 6 साठी गेला. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या खोलात टाकण्याचा प्रयत्न केला, ज्याला अलॉंग द कार्पेटनं सरळ सीमारेषेकडे धाडला आणि तदनंतर सलग 2 आव्हांतर. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या राडारमध्ये. 2 क्षेत्ररक्षक प्रयत्न करेपर्यंत चेंडू निघून चाललाय. 1 बॉल. सुरुवातच फार खतरनाक केली आहे आणि स्वामी समर्थ संघाच्या या सलामीच्या फलंदाज दर्शन याने मात्र केलेली कमालीची कामगिरी आपण पाहता. धावसंख्या होती आतापर्यंत 0.3 षटकांचा आतापर्यंत खेळ झाला आणि धावसंख्या होती तब्बल 16 धावा. क्षेत्ररक्षण आता पुन्हा एकदा मात्र थोडंसं बदलवलं जात आहे. मॅक्झिमम ऑन साइडला प्रोटेक्शन देण्याचा हा प्रयत्न अपयशी झाल्यानंतर पुन्हा एकदा मात्र क्रिकेटचं विलोभनीय दृश्य दाखवणारा हा फटका. पॉइंट मधून निघून चालला चेंडू डीप आणि सीमा पार. दुसरा एक चौका. त्या नाजूक भागावरती दुखणं झाल्यानंतर जो त्रास, जी वेदना त्या रुग्णाला सहन करावी लागते, अगदी जणू काही तसंच हा फलंदाज अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाच्या अवघड जागेवरचं दुखणं होऊन बसलाय. नाव आहे दर्शन. अफलातून कामगिरी करताना दिसतोय. धावसंख्या होती 18, वैयक्तिक 18, सांघिक आहे 20. हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर कडे आलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, परंतु डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत सिंगल पूर्ण केली गेली आहे. अगदी कोणत्याही क्षणाला कोणताही चान्स इथून गमवायचा नाही या ईर्षेने मैदानामध्ये श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे खेळाडू खेळताना दिसत आहेत. कर्णधार प्रितेश पाटील, संघमालक वेदक तांडेल आणि अभिजित तांडेल या संघमालकांनी पुरस्कृत केलेला संघ सध्या मैदानामध्ये ड्रायव्हर सीटवरती असं म्हणूया. 21 झाल्यात. पहिल्या षटकातील गुणलेखकाच्या आव्हानानुसार हा शेवटचा चेंडू बाकी आहे. धनेश कामोडकर, मोठी जुई टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं नाव आहे, पण आज त्याच मोठी जुईच्या मैदानावरती कुठेतरी या गोलंदाजाला परिश्रम आणि परिश्रम करावे लागतात. आउटसाइड ऑफ स्टंप ब्लॉक करण्याचा हा प्रयत्न अपयशी. या षटकातील तिसरा अव्हांतर चेंडू आलाय. कुठेतरी सूर इथे मात्र गवसत नाहीये. सुरापासून खूपसा लांब असणारा हा गोलंदाज सध्याच्या घडीला खूप मागडा ठरताना दिसतोय. धनेश कामोडकर. धावसंख्या होती 22 धावा. आणि गावदेवी गावठाण संघाचे ओनर सन्माननीय प्रसादजी पाटील साहेब यांचं आगमन मंचावरती होत आहे. शब्दसुमनाने आपलं सहर्ष स्वागत. मैदानामध्ये आपण पाहता पहिलं षटक संपलं जात आहे. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 66चा पाठलाग करत असताना श्री स्वामी समर्थ सोनारी संघाची धावसंख्या होते बिनबाद 22 धावा. यस, थँक्यू डीजे ऑपरेटर. तर आपण पाहिलं पहिलं षटक संपलं जाते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 22 आल्या आणि आता मात्र एंड चेंज होणार. यावेळेस मात्र मोठी जुई विलेज एंड कडून गोलंदाजी केली जाईल. अगोदर आपण वाडा एंड कडून पाहिला, आता मात्र
मोठीजुई विलेज एंड कडून गोलंदाजी केली जाणार आहे, जिथे मात्र गोलंदाज रोहित नारंगीकर ग्रामीण फॉर्मॅट मधून आपण याला चिरनेर टेनिस क्रिकेट मधून खेळताना पाहतो, पण आज त्याला मात्र संधी मिळाली आहे. उरण प्रीमियर लीग सीझन 3 मध्ये औचित्य आहे ते मात्र अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाचा पहिला चेंडू राऊंड विकेटने टाकला. हा चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी गवताला झिंझिने आणणारा फटका डीप एक्स्ट्रा कव्हर कडे चाललाय, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या होते बिनबाद 23 धावा. 66 करायच्यात, त्यापैकी आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ झाला असं आपण म्हणूया आणि त्याच्या मोबदल्यात तब्बल एकही गडी न गमावता 23 पूर्ण केले आहेत. स्ट्रायकर आता मात्र असणार आहे स्वतः संघनायक आहे, कित्येक वर्ष ज्याला टेनिस क्रिकेटचा अनुभव आहे असा प्रितेश ग्रामीण फॉर्मॅट मधून ज्याला आपण कोपरुली टेनिस क्रिकेट मधून खेळताना कित्येक वर्ष पाहिलाय, पण आज मात्र तो तालुकास्तरीय या UPL सीझन 3 चा लीड करत असताना कोला टाकला चेंडू सरळ उडवलाय क्षेत्ररक्षकाला, इथे मात्र चकमा देणारा चेंडू निघून चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना फसवून चेंडू लॉंग ऑन ला सीमा पार चौका. आल्या आल्या स्वागत केलंय इथे मात्र प्रितेश पाटील यानं रोहित नारंगीकरचं चौकाराच्या साह्यानं. धावसंख्या जशी महागाई झपाट्याने वाढते ना, अगदी तशी 66चा पाठलाग करताना झपाट्याने वाढताना हा चौकार. धावसंख्या 27. हा चेंडू खेळला जातोय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर कडे, जिथे मात्र सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या होतीये 28 वर. 28 होत आहेत, 66 करायच्या आहेत. विजयाचा अर्धा पल्ला जणू काही सुरुवातीच्या 2 षटकामध्ये पूर्ण करायचा या दिशेने मैदानामध्ये पॉवर प्ले मध्ये ही फटकेबाजी चालू आहे. सध्याच्या कडला डीप मध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. आउटसाइड ऑफ स्टंप यावेळेस मात्र योग्य त्या रीतीने मारा करत असताना गोलंदाज बऱ्याच अवधीनंतर एका निर्धाव चेंडूची सांगता आपण म्हणूया, कारण पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू बरेच प्रयत्न केल्यानंतर धनेशचा तो निर्धाव पडला आणि तदनंतर रोहित नारंगीकर. फुल टॉस आहे, फटका फसला जातो जिथे क्षेत्ररक्षक जज करतायत. येस, लॉंग ऑन ला उडालेला हा झेल टिपलाय. पाहूया इथे मात्र फलंदाजाने हाईट फॅक्टरचा रिव्ह्यू घेतला जात आहे. ट्वेंटी4 लाईव्ह ची टेक्निशियन टीम आणि थर्ड अंपायर या डिसिजन साठी वर्क करणार आहेत. फेअर डिलिव्हरी आहे, बॅट्समन होणार आउट. पहिला खेळाडू झेलबाद. फॉर्मॅट मधून उरण दांड्यातून खेळणारा हा दर्शन आज मैदानावरती काय अफलातून खेळ करतोय. 8 चेंडू फेस केले, 1 षटकार 3 चौकार लगावत 20 धावांवरती हा खेळाडू इथे मात्र झेलबाद झालाय. खूप चांगला प्रयत्न त्याचा राहिला आणि त्याचं विशेष कौतुक केलं जात आहे. झेल टिपणारा तो क्षेत्ररक्षक होता सौरभ, ज्यानं हा महत्वपूर्ण झेल टिपला गेला. गोलंदाज रोहित नारंगीकरला मिळालेले हे यश, ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू रिलीज केले, त्यामध्ये 6 धावा देत एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय. कुठेतरी कमबॅक केलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. P2च्या षटकामध्ये डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक असताना मॅक्झिमम स्ट्रोक लगवण्यासाठी फलंदाजाला इथे फार संधी, पण अशा परिस्थितीत एका फलंदाजाला निकामी करणं ही सुद्धा तेवढीच महत्वाची कामगिरी गोलंदाज रोहित नारंगीकरच्या माध्यमातून झाली आहे. 3ऱ्या क्रमांकावरती सुनील टकले, गावठाण ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळणारा, आज मात्र UPL सीझन 3 साठी स्वामी समर्थ संघाच्या माध्यमातून खेळत असताना आपण ज्याला पाहताय. हा चेंडू सुद्धा निर्धाव आला. एका यशस्वी षटकाची सांगता. षटक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 66चा पाठलाग करत असताना श्री स्वामी समर्थ सोनारी संघाची धावसंख्या होती 1 बाद 28 धावा.
चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. चेंडू आणि धावातील अंतर जो कमी करायचा असेल तर त्यासाठी तशी फलंदाजी होणं गरजेचं आहे. परंतु इथे आपण विचार करायला गेलात तर क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर फैलावला. क्षेत्ररक्षण आता मात्र दूरवर फैलावलं आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाला या मैदानावरती काहीतरी कमालीची कामगिरी करावी लागणार आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रातील शेवटचा चेंडू शेवटच्या गोलंदाज सुनील टकलेवरती जो काही मारा झाला होता, फलंदाज सौरभ गावंड आणि प्रणय पाटील यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली होती ना, अगदी मात्र तशीच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे स्वामी समर्थ सोनारी संघाला एवढंच म्हणेन येणाऱ्या 18 मध्ये 38 करायच्यात. सुरुवातीचा खऱ्या अर्थानं विजयाचा पाया रचण्याचं काम दर्शन आणि प्रितेशने जे केले ना ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कामगिरी करावी लागेल. खोलात टाकलेला हा चेंडू सरळ खेळण्याचा हा प्रयत्न मिड ऑन कडे क्षेत्ररक्षक आहे स्वतः संघनायक जो मात्र प्रयत्न करतात चेंडू थांबवण्याचा. अंकेश तोपर्यंत सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 1 ने पुढे थेंबे थेंबे तळेसाची या उक्तीने का होईना 1 मिळते. धावसंख्या 29. समीकरण बदललंय आता मात्र 17 मध्ये 37 करायच्यात. 17 मध्ये 37. सुनील टकले ऑन स्ट्राईक. राऊंड विकेटनं गोलंदाज सौरभ गावंड आहे. सौरभ गावंड महत्वाची ही मात्र मॅच आणि हे पहिलीच मॅच जेव्हा लीग स्टेज आपण खेळताना तेव्हा पहिला सामना जिंकणं तुमच्या संघासाठी खूप अनिवार्य असतं आणि तिथून तुमचं कॉन्फिडन्स लेवल आत्मविश्वास तुमचा वाढत असतो आणि त्यासाठी दोन्ही संघांच्या दृष्टीने हा मॅच फार महत्वाचा. नेक्स्ट बॉल. यावेळेस थोडासा आखू ठेवण्याचा प्रयत्न केला. बाइंडलेट स्ट्रोक मी म्हणेन खेळण्याचा प्रयत्न होता खेळाडूचा आणि त्यामुळेच की काय कदाचित मिस जज होत आहेत. निर्धाव चेंडू आलाय. अगदी अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आणि अशाच निर्धाव चेंडूची नितांत आणि नितांत गरज आहे. ती म्हणजे अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाला. अक्कादेवी चॅम्पियन संघाचं खऱ्या अर्थानं विशेष आभार मानले जातात अजय 74 ग्रुपच्या वतीनं, कारण दीपक शेट पाटील यांनी या संघाला नाव दिला. बॅटला ब्लश आला आणि मात्र चेंडू शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाताना दिसतो आणि पाहता पाहता चेंडू सीमा पार. नशिबाचा मिळालेला चौकार. एक मराठी म्हण आहे मित्रो, गायक किती पट्टीचा असला ना तरी त्याला तबलेकराची, वाजंत्र्याची आणि इतर टाळकऱ्यांची साथ फार महत्वाची असते. त्यावरच त्याचं संगीत रंगत असतं. मैदानामध्ये सुद्धा तेच करावं लागेल. गोलंदाज किती चांगला असला क्षेत्ररक्षकाची साथ सुद्धा त्याला मिळणं फार गरजेचं आहे. स्टेप आउट होतोय आणि इथे पहा पुन्हा एकदा त्याच आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचं कौतुक करूया सौरभ गावंडचं. एका चौकाराचा अपवाद वगळला ना तर सौरभने 100% देण्याचा प्रयत्न या षटकामध्ये केला. समीकरण बदलला जात आहे. 15 मध्ये 33 करायचे, 14 मध्ये 33 करायचे. क्या बात आहे. मॅचला थोडासा कलाटणी देणारा हे षटक आहे. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. जबरदस्त गोलंदाजी करत असताना पायाने चालतो तो फक्त अंतर कापतो आणि जो डोक्याने चालतो तो ध्येयापर्यंत पोहोचतो आणि अगदी जणू काही डोक्यानेच गोलंदाजी मैदानामध्ये करतोय. नाव आहे सौरभ गावंड. जबरदस्त कामगिरी करत असताना औरे गावचा, औरे गावातून भोलानाथ औरे संघातून ग्रामीण टेनिस खेळणारा हा खेळाडू. यावेळचा चेंडू फटका डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत इथे सिंगल मिळाली आहे. क्या बात आहे. गोलंदाजी आवडले सर. एकदा टाळ्यांचा आगदार नक्कीचा. क्या बात आहे. एका चौकाराचा अपवाद वगळला तर मात्र धनेश कामोडकर आणि रोहित नारंगीकर यांच्या तुलनेत जबरदस्त गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 66चा पाठलाग करत असताना स्वामी समर्थ सोनारी संघाची धावसंख्या होती 1 बाद 34 धावा. वेळ होतीये स्वागत सोहळ्याची आणि आपण पाहता या स्पर्धेसाठी पुढील ज्या 2 संघांमध्ये सामना होणार आहे त्या दोन्ही संघांचे संघ मालक येथे उपस्थित आहेत. अर्थात मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ मालक मयूर माणिकशेठ म्हात्रे यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी दीपकजी भोईर यांना विनंती करेन. या स्पर्धेचे शिल्पकार दीपकजी भोईर, मोठीजुई ग्रुप ग्रामपंचायतीचे एक डॅशिंग सरपंच म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते असे कॅमेरामॅन प्लीज. मयूर माणिकशेठ म्हात्रे खऱ्या अर्थानं जासे दहागाव विभागामध्ये ज्यांचं एक सामाजिक कार्य सातत्याने पिता पुत्रांचं पाहिलं जातं त्यांचा एक विशेष सन्मान आपण सध्या VIP डायजवर होताना पाहताय.
उरण प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये त्यांचा विशेष सन्मान दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना तदनंतर गावदेवी गावठाण संघ हे जेव्हा नाव घेताना तेव्हा आपोआप जे नाव तोंडावरती येते असे प्रसाद शेठ पाटील त्यांचा विशेष सन्मान इथे केला जातो. गावदेवी गावठाण संघाचे संघ मालक म्हणून ज्यांची फार मोठी ख्याती आहे असे प्रसादजी पाटील गावठाण यांचा विशेष सन्मान या स्पर्धेचे प्रणेते दीपकजी भोईर यांच्या शुभ हस्ते होत असताना धन्यवाद. जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे मात्र समीकरण बदललंय. 12 मध्ये 32ची गरज आहे. नियतीला मान्य नाही हा सामना एकतर्फी एवढं कदाचित, म्हणून हे तिसरं षटक गोलंदाज सौरभनं मॅचला कलाटणी देणारा फेकलाय. आता रोहित नारंगीकर आला. 12 मध्ये 32 करायचे. जेवढा सोपा वाटतोय ना तेवढा नक्कीच सोपा नसणार हा सामना. प्रत्येकाला जिंकणं आणि या ईर्षेने 100% देण्याचा प्रयत्न. राऊंड विकेट. ओ हो 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 राऊंड विकेटने आत्ता मात्र रोहित नारंगीकर जबरदस्त गोलंदाजी करतोय. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू ज्या गोलंदाजाला निर्धाव फेकला होता ना त्याच गोलंदाजाला जणू काही कंटिन्यू गोलंदाजी करतोय, कारण त्याच फलंदाजाला कंटिन्यू गोलंदाजी करतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव फेकलाय. रोहित नारंगीकरने टाकलेल्या प्रश्नांची उत्तरं आतापर्यंत सलग 2 वेळा मिळाली नाहीयेत. नाव आहे सुनील टकले आणि त्याला ती उत्तरं शोधावी लागतील. 11 मध्ये 32 करायच्या आहेत. आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव गेलाय सुनील. फुलटॉस होता. शॉट एक्स्ट्रा कव्हर कडे येतोय वेगाने, तोपर्यंत सिंगल पूर्ण केली जाते आणि समीकरण आता बदललंय. आता समीकरण बदललं. आता मात्र 10 मध्ये करायचे आहेत 31 धावा. 10 चेंडू 31ची गरज आहे. अभिजित तांडेल टीमचे ओनर आहेत. अभिजितजी तांडेल यांच्या वतीनं या षटकामध्ये जर 3 षटकार आले ना तर प्रितेश साठी 5,000चं कॅश प्राईज दिलं जाणार आहे. प्रितेश जो सलामीला आलाय, ओपनिंगला आलाय, ज्याने आतापर्यंत 4 चेंडू फेस केलेत, 6 धावा केल्यात असा प्रितेश स्वतः संघाचा संघनायक आहे. एक मोठं बॅटल असेल रोहित टू प्रितेश. क्या बात आहे. पुन्हा एकदा मात्र हा चेंडू धाव फेकला रोहित नारंगीकर. पुन्हा एकदा मात्र आपल्या गोलंदाजीची टेनिस क्रिकेटमध्ये ज्यानं जेव्हा एंट्री केली आणि त्यानंतर या बिफोर लॉकडाऊनच्या अगोदर हा रोहित नारंगीकर ज्या ईर्षेने गोलंदाजी करायचा ना ते पुन्हा एकदा मात्र प्रेक्षकांसमोर आणण्याचा तो प्रयत्न करतोय. क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. 9 मध्ये 31 करायचे आहेत. ओ हो 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 क्लीन बोल्ड करणारा हा चेंडू आला प्रितेश पाटील सारख्या बलाढ्य फलंदाजाला. इथे मात्र त्रिफळाचित केलं आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये शिरकाव. असं वाटलं नव्हतं हा सामना इथपर्यंत, कारण धनेश कामोटकर सारख्या महत्वाच्या फलंदाजाला 22 आल्या आणि तिथून हा सामना जणू काय एकतर्फी होईल की काय असं वाटलं होतं. परंतु मान्य नाही. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाच्या इतर खेळाडूंना मान्य नव्हतं. ते नियंत्रेला मान्य नव्हतं त्यांच्या जिद्दीला आणि म्हणूनच की काय हा सामना पुन्हा एकदा मात्र एकदा वेगळ्या वळणावरती येऊन थांबला. जिथे 8 मध्ये 31 करायचे आहेत. 8 चेंडू 31ची गरज. नवीन खेळाडू आलाय चरण मात्रे. चर्चेमध्ये असणारा चरण आहे, परंतु त्या चरणला तशी कामगिरी करावी लागेल. सध्या सूर गवसलाय रोहित नारंगीकरला. यावेळचा चेंडू ऑन साइडला हिट केला जातोय आणि आल्या जेवढा उंच आणि तेवढाच लांब लगावलाय षटकार. आठवड्यामध्ये जासोईच्या मैदानावरती एका षटकामध्ये सलग 4 षटकार, एका षटकामध्ये 4 षटकार मारण्याचा विक्रम करणारा चरण पुन्हा एकदा मात्र कमबॅक करतोय. जबरदस्त कामगिरी. गोलंदाजी ज्या पद्धतीने आता फलंदाजीमध्ये सुद्धा वर चढवण्याचा प्रयत्न. 7 मध्ये 25 करायचे. हा चेंडू गॅप मध्ये टाकलाय. क्षेत्ररक्षक पोहोचण्या अगोदर चेंडू परार. आणखी एक वन बाउंड चेंडू सीमा पार. चौकार.
जाणार आहे. शोले चित्रपटातील पुन्हा एकदा तो डायलॉग आठवला, लोहा गरम है मार दो हतोडा. 6 चेंडू 21 करायच्या आहेत. गणेश कामोटकरला 22 आल्या होत्या. आता मात्र 21 धावा रोखण्यासाठी कोणता गोलंदाज वापरला जाईल. गोलंदाजचं विश्लेषण आपण थोडक्यात करूया. पहिलं षटक गणेश कामोटकर 22 आल्या. दुसरं षटक रोहित नारंगीकर ज्यानं 6 धावा दिल्या. तिसरं षटक सौरभ गावण ज्यानं 6 धावा दिल्या आणि 5वं षटक रोहित नारंगीकर. 4थं षटक रोहित नारंगीकर ज्यानं 11 धावा दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केला. अशा पद्धतीनं हे गोलंदाजांचं झालेलं आतापर्यंत 4 षटकांचं झालेलं विश्लेषण. शेवटचं षटक फार महत्वाचं असेल दोन्ही संघांसाठी. बघूया कोणता गोलंदाज यावेळेस मात्र वापरला जाणारा. स्वतः संघनायक मात्र जबाबदारी स्वीकारण्याचा इथे मात्र मानस सांगतायत. नाव आहे अंकेश कामोटकर. चर्चेमध्ये राहिलाय सातत्याने. मोठे जो टेनिस क्रिकेटच्या चर्चेमध्ये राहणारा खेळाडू. 6 मध्ये 21 करायचे आहेत. या रोखल्या ना तर धनेश हिरो असेल आणि पूर्ण झाल्या ना तर इथे मात्र चरण आणि सुनील. यावेळचा चेंडू क्या बात आहे. क्षेत्ररक्षण जबरदस्त होत आहे. धावचीची संधी होती पण इथे मात्र बाल बचावला जातोय. सिंगल मिळाली आहे. समीकरण बद्दल आता मात्र 5 मध्ये 20 करायचे आहेत. हेच तर खऱ्या अर्थानं मित्र क्रिकेटचं एक वेगळं रहस्य आहे. झिरोचा हिरो, हिरोचा झिरो, होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं असं हे क्रिकेट. 66 करायच्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 22 झाल्या. असं वाटलं होतं प्रेक्षकांना हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत निर्जीव होत जाईल पण मात्र पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एक वेगळी जान भरली आणि मात्र हा सामना प्रेक्षकांच्या चर्चेला उधाण आणणारा सामना ठरला. 5 मध्ये 20 करायचे आहेत. 5 मध्ये 20 करायचे आहेत. हा सामना संपला ना की लगेचच गावदेवी गावठाण व मयूर सिक्युरिटी फोर्स या दोन्ही संघांच्या संगणकांसाठी विशेष सूचना आहे. लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आमचे निलेशजी पाटील साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. ज्यांनी स्वकर्तृत्वावरती या आपल्या परिसरामध्ये त्यांची एक वेगळी छाप पडली असे निलेशजी उपस्थित आहेत. त्यांच्याबद्दल आपण नक्कीच नंतर म्हणूया पण सध्या मॅच कडे कॉन्सन्ट्रेट राहूया. 5 मध्ये 20 करायचे आहेत. 5 मध्ये 20 करायचे असताना हा चेंडू धनेश अगदी मिडल स्टंपवर चेंडू ठेवून उडवण्याचा प्रयत्न करत होता आणि परिणामतः त्याला यश मिळालंय. समीकरण बदललंय. अवघड होत चालला आता मात्र हा सामना. समुद्र किनारी फिरायला जाताना एखाद्या वाळूवरती मूठ मारावे आणि त्या मुठीतील वाळू निसटत जावी ना तसा प्रत्येक निर्धाव चेंडू गणित हा सामना आता मात्र निसटताना दिसेल स्वामी समर्थ संघाच्या हातातून. तसं होणं आणि तसं होईल का की त्यापासून बिघडवणार हा चरण. वेट अँड वॉच पाहिलं, थांबला आणि त्यानंतर शॉट सिलेक्शन केला. चेंडू निघून चालला डीप स्क्वेअर लेगच्या वर 2 षटकार. यास 3 मध्ये 14 करायचे आहेत. सामना जिंकून दिला ना तर 10,000चं कॅश प्राइज मिळणार आहे या फलंदाजाला. पाहूया तसं काय घडतंय का. 3 मध्ये 14 करायचे आहेत. 3 चेंडू 14ची गरज आहे. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा हिट केलाय जिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. क्लोज डिसिजन. क्या बात आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये खूप चांगलं कमबॅक केलं क्षेत्ररक्षक हितेन. हा चेंडू स्टॉप केला जातो तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलाय. समीकरण आता मात्र बदल आहे. 2 मध्ये 12 करायचे आहेत. 2 चेंडू 2 मोठे फटके. कंपल्सरी चेसिंग नाहीये इथे. मॅच टाय झाली ना तर सुपर ओव्हर खेळली जाणार. इथे जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवली जाईल. दोन्ही संघांचे 12वे प्रतिनिधी ते आहेत. दोन्ही संघांच्या 12व्या प्रतिनिधीच्या जर हृदयाची स्पंदने पाहिलीच ना तर अगदी दुप्पट वेगाने वाढलेली दिसत आहेत. नक्की कोण जिंकणार हे अजूनही त्यांना सुद्धा ठाऊक नाहीये. पुढच्या मॅच मध्ये खेळण्यासाठी जात असताना या मॅच मध्ये एक्झॅक्ट काय घडतंय यावरती बरंचसं काही निर्भर असणार आहे. 2 चेंडू सलग 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणार इथे मात्र जिंकण्यासाठी आणि हे 2 चेंडू मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवावं लागणार आहे अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाला. क्या बात क्या बात क्या बात क्या बात आहे. चांगला चेंडू आलाय आणि पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रतिसाद दिला जातोय अंकेश कामोटकरला. फलंदाजीमध्ये जरी अपयशी झाला तरी गोलंदाजीमध्ये त्यानं पुन्हा एकदा त्याची चुणक दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आता मात्र समीकरण बदललाय. 1 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज. यस पंचांनो कोणत्या प्रकारचा दबाव आणू नका आणि बाकी कोणी मैदानात जाऊ नका. हा मॅच संपला ना लगेचच नवीन मॅच आम्ही चालू करतोय. पुढील दोन्ही संघांना विशेष सूचना आहे. लगेच मैदानामध्ये जायचं. करण मडवी आणि जयदीप म्हात्रे. 1 चेंडू 12ची गरज आहे. 1 चेंडू आणि 12ची गरज आहे.
सुरुवातीपासून केलेली मेहनत आता मात्र कामी लागणार का? एक चेंडू 12ची गरज आहे. फुलटॉस 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 नो बॉल आणि इथे मात्र हा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिला जातोय. अंपायर सिग्नल नो बॉल षटकार. आसमान से टपके और खजूर पे अटके. यस, माजी सरपंच सन्माननीय चंद्रकांत लक्ष्मण पंडित यांचं आगमन. महाराष्ट्राला ज्यांनी आपला अनमोल हिरा निवेदक म्हणून एक अनमोल हिरा दिलाय असे चंद्रकांतजी पंडित यांना विनंती आपण मंचावरती यावं. एक चेंडू नियतीला कदाचित हा सामना सहजरित्या एकतर्फा होणं मान्य नाहीये आणि अजूनही त्या मॅच मध्ये एक वेगळी चुरस आहे. 1ला 5ची गरज आहे विपुल. 6 मारल्या तर 15,000 दिले जातील. क्या बात आहे. 6 मारले ना तर 15,000. हे म्हणजे असं जर मेरे खेलने की उम्र निकल गई और तुम कमाने की उम्र में मुझे खेलने की बात कर रहे हो. मुझे कमाना है सिर्फ पैसा पैसा और पैसा. एक चेंडू 6 षटकार आला तर 15,000 दिले जाणार. चौकार मारला तर सुपर ओव्हर होईल. पण इथे मात्र धनेश कामोटकरच्या मनामध्ये नक्की अंकेश कामोटकरच्या मनामध्ये काय हे मात्र सांगणं थोडंसं कठीण. क्या बात है. एक चेंडू 5 धावांची गरज. यावेळचा चेंडू हिट केला हिट केला हिट केला हिट केला. यस, सुपर ओव्हर चेंडू डीप मिड विकेट सीमा पार चौकार. सुपर ओव्हर. स्पर्धेतील ही पहिली सुपर ओव्हर. या स्पर्धेतील ही पहिली सुपर ओव्हर म्हणून असं म्हणतात ना विपुल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आणि प्रत्येक वाटेवरती काहीतरी नव्याने घडत असतं आणि कधी कधी बिघडत सुद्धा. कोणाच्या दृष्टीने घडणार आणि कोणाच्या दृष्टीने बिघडणार हे आता मात्र सुपर ओव्हरच या साखळी सामन्यामध्ये ठरवणार आहे. चला अंकेश, आपले 3 प्लेयर्स लगेच आमच्यापर्यंत नाव द्या. प्रितेश, आपले 3 प्लेयर्सची नावं द्या लगेच. प्रितेश, आपले 3 प्लेयर्स बॅटिंग करण्यासाठी जे असतील त्यांची नावं द्या. क्या बात आहे. 66 करायच्या होत्या. धनेश कामोटकर 22, रोहित नारंगीकर ज्यानं 6, सौरभ गावंड ज्यानं दिल्या 6 आणि त्यानंतर येणारा रोहित नारंगीकर 11 दिल्या आणि अंकेश कामोटकर ज्यानं खर्च केल्या 20. 6 द्यायच्या होत्या, 21 करायच्या होत्या आणि तिथे 20 झाल्या. आता मात्र एक चेंडू 12ची गरज. एक चेंडू 13 होताना सुद्धा मी पाहिल्यात. मैदान होतं रांजणपाड्याचं. खेळाडूचं नाव होतं सय्यद पाटील जासई. त्याच्या अगेन्स्ट खेळणारा संघ होता बेलपाडा आणि तिथं एक चेंडू मध्ये 13 हव्या असताना सय्यद पाटील नावाच्या जासईच्या फलंदाजाने त्या रांजणपाड्याच्या मैदानावरती पूर्ण केल्या होत्या. तो होता इतिहास. पण त्या इतिहासाची पुन्हा एकदा आठवण करून देणारा हा सामना एक वेगळं काहीतरी सांगून जातोय. चला लगेच मॅच चालू करूया आपण. अंकेश, आपल्या 3 खेळाडूंची नावं द्या. लगेचच नावं द्यायचे. चला अंकेश कामोटकर या एकदा. आपला गोलंदाज आणि बॅटिंग करणारे 3 बॅट्समन लगेच नावं द्यायचे. प्रितेश या. प्रितेश, 3 खेळाडूंची नावं द्या, आम्हाला अनाऊन्स करावी लागतील. प्रितेश पाटील, चरण म्हात्रे आणि
मयूर पाटील ओपनिंग पेअर चला मैदानात आपली लगेच. चला ओपनिंग जोडी मैदानात जाऊ दे आपली. आयोजक प्रियाल पुन्हा एकदा नियम आपल्यापर्यंत आम्ही आयोजकांच्या सूचनेनुसार पोहोचवतोय. जर सुपर ओव्हर सुद्धा जर टाय झाली ना तर ज्या संघाचे षटकार चौकार जास्त असतील त्या संघाला विजयी घोषित केलं जाणार आहे. ओके, या स्पर्धेचे डॅशिंग अँकर प्रियालजी पाटील सध्या आमच्यापर्यंत नियमावली पोहोचवत आहेत. मोठी जुईचे अनमोल रत्न प्रियालजी पाटील. आणि पुन्हा एकदा आम्ही अनाऊन्स करतोय दोन्ही संघांची यादी. अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाचे 3 खेळाडू अंकेश कामोटकर, सज्जन मोकल आणि अजिंक्य. आणि गोलंदाज असणारे सौरभ गावण. तदनंतर श्री स्वामी समर्थ सोनारी संघाचे 3 खेळाडू प्रितेश पाटील, चरण म्हात्रे आणि मयूर पाटील. आणि बॉलर नेम चला आपला स्वामी समर्थ आपला बॉलर नेम द्या. स्वामी समर्थ बॉलर नेम द्या लगेच. प्रितेश बॉलर नेम द्या. ओके, मॅच ऑन. अंपायर सिग्नल. सुपर ओव्हरला आपण सुरुवात करत आहोत. प्रेक्षकांना विनंती आहे जोरदार टाळणे आपण सुपर ओव्हरची स्वागत करूया. सुपर ओव्हरचं ओव्हर द विकेट. पहिला चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. चेंडू डीप मध्ये चाललाय. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केला जाणार आणि पाहता पाहता नजर हटी आणि दुर्घटना घडली. 2 पूर्ण. क्या बात आहे. 100% एफर्ट देण्याचा प्रयत्न म्हणजे नक्की तरी काय. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 विपक्ष श्री स्वामी समर्थ सोनारी या 2 संघांमध्ये रंगलेला तिसऱ्या पर्वातील तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना. विपुलजी लीग स्टेज आहे आणि या लीग स्टेज मध्ये प्रत्येक जण आपलं 100% देण्याचा प्रयत्न करतोय. चला प्रेक्षकांना विनंती आपण मैदानापासून थोडं बाहेर राहायचं आहे. थोड्या वेळात आम्ही त्याला एक विद्युत हे सुद्धा लावणार आहोत, झटका बसेल. यस, ओव्हर द विकेट. समोर टाकला आणि चरण मात्रेच्या बॅट मधून आलेला यस डीप मिड विकेटच्या वरतून क्षेत्ररक्षकाला बघ्याची भूमिका करायला लावणारा षटकार. धावा संख्या होतीये 8 धावा. सुपर ओव्हर सध्या आपण पाहताय आणि त्यामध्ये चरण म्हात्रे ओपनिंग ला आलेला हा खेळाडू 2 चेंडू फेस करतोय. 8 धावा जमा केल्यात. सौरभ गावण ओव्हर द विकेट. फुल टॉस आणि चरण म्हात्रेला मिळालेली संधी. चुकीला माफी नाही. षटकार. सहा मिळाल्यात. षटकार आला. सलग 2 चेंडू 2 षटकार आलेत. संघ मालक अभिजित तांडेल सातत्याने का या खेळाडूवरती बोली लावतायत आणि या खेळाडूला का कॅश प्राइज लावतात याचं कारण आहे त्याच्याकडे असणारे ते कौशल्य आणि त्याच्याकडे असणारी ती फलंदाजीची विशिष्ट शैली. सध्याच्या घडीला विशिष्ट चर्चेमध्ये आहे. उरण टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण फॉर्मॅट सुद्धा गाजवला आणि आता मात्र उरण प्रीमियर लीगच्या सीझन 3 मध्ये चर्चेमध्ये ठरलाय. सलग 2 आले. तिसरा येईल का? चर्चा आहे आणि चर्चेला उदाहरण सुद्धा. पुन्हा एकदा फ्लॅश स्ट्रोक.
क्षेत्ररक्षकाला कोणत्याही प्रकारची संधी न देणारा हा सुद्धा हाय हँडसम षटकार. भर उन्हात जणू काही पाऊस पाडलाय या फलंदाजानं. जबरदस्त कामगिरी करतोय. आता मात्र अवघड जागेवरचं दुखणं म्हणजे काय याचं उदाहरण चरण देतोय. चौथा आहे हा चेंडू चौथा फेस करण्याचा प्रयत्न केला जातो. डीप मध्ये चेंडू झाला, सिंगल मिळाला, डबल साठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. चरण इथे मात्र दुसरी धाव घेता असताना होतोय धावबा. सुपर ओव्हर मध्ये सुपर फॅन्टॅस्टिक फलंदाजी करताना ज्याला आपण पाहिला. प्रितेश येतोय वन डाऊन साठी, लास्ट विकेट असेल. ओ हो फ्लाय स्ट्रोक, रॉकेट स्ट्रोक, गोळीच्या वेगानं हा चेंडू दोन क्षेत्ररक्षकांना फक्त आणि फक्त जागेवर उभा राहून पाहायला लावणारा षटकार. षटक संपलं जात आहे आणि पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक सुपर ओव्हरचं हे सत्र संपलंय आणि सुपर ओव्हरच्या इथे मात्र संपलेल्या या षटकामध्ये तब्बल सलग 3 षटकार, सलग 4 षटकार आलेत. 3 षटकार सलग आलेत. 5व्या चेंडूची विकेट आणि 6व्या चेंडूची सुद्धा षटकार. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. चला लगेच मैदानात जायचंय. स्वामी समर्थ लगेच मैदानात जायचंय. तर अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन ना, तर अजय 74 अक्कादेवी चॅम्पियन या संघाची सुद्धा फलंदाजी पाहिलीच ना, बॅटिंग लाईन पाहिलीच ना, त्यांच्याकडे सुद्धा ती क्षमता आहे. फक्त त्या क्षमतेला त्यांना न्याय देण्याची ही वेळ आहे. हे जर त्यांनी प्रयत्न केले ना, जे प्रयत्न पहिल्या सत्रामध्ये 66 करत असताना एकामध्ये 12ची गरज असताना चरण मात्रेने केले, ते प्रयत्न जर मैदानामध्ये आज अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 संघाच्या खेळाडूने केले ना, तर त्यांना सुद्धा विजयापासून रोखणं कठीण असेल. पाहूया मैदानामध्ये नक्की कशा पद्धतीने ते प्रतिकार देत आहेत. 27 झाल्यात, 28 करायचे आहेत. प्रितेश, आपल्याकडे थोडा वेळ कमी आहे, तुम्ही लगेचच फिल्डिंग लावायची आहे. येस, नयन शेठ मोहिते दादरपाडा यांचं आगमन झालंय. दादरपाडा टेनिस क्रिकेट मधील एक आक्रमक फलंदाज आणि दादरपाड्याच्या सामाजिक पटलावरील एक धडाडीचा तरुण म्हणून ज्यांची ओळख आहे. नयनजी मोहिते यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आहे आपण अतिथी मंचावरती स्थानापन्न व्हावं. विपुल मॅच मध्ये आपण पाहिलं, असं म्हणतात एखादी पपईचं झाड जर आपण पाहिलं असेल, झटपट प्रसिद्धी, झटपट वाढ, झटपट फळं आणि तदनंतर अतिशय लवकर त्याचं आयुष्य सुद्धा संपत असतं. अगदी या परिसरामध्ये सर आपण ही जी मॅच चालू आहे ना, या मॅच मध्ये तसंच म्हणूया, अगदी झटपट मॅच चालू झाली, झटपट धावसंख्येचा पाठलाग केला गेला आणि तिथे मात्र हे घडत असताना कुठेतरी काहीतरी बिघडलंय. चला फिल्डिंग लावा. प्रितेश, आपल्याकडे वेळ कमी आहे, कोऑपरेट करा प्रितेश. येस, गेल्या वर्षी सुद्धा ओमकार कोळी, माफ करा, मयूर सिक्युरिटी फोर्स विपक्ष अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 हा मॅच झाला होता आणि तिथे
अंकेश गोलंदाजी करताना त्यांनी जी खराब गोलंदाजी त्याची तिथे झाली ना, आणि ती लढत सुद्धा टॉप 6 साठी होती. टॉप 6 ती लढत होती आणि तिथे अंकेशनं त्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार दिले होते आणि तो मॅच तिथे खूप चांगल्या पद्धतीने पप्पू संदीप पाटीलने खूप चांगला गेम करून सुद्धा तो मॅच त्यांना गमवावा लागला होता. आज अंकेशनं तेच करण्याचा प्रयत्न नाही म्हणतात, त्याच्या हातून ते घडलं. कोणताही खेळाडू असं कधी जाणून बुजून करत नसतो, परंतु आज त्याच्या हातातून ते घडलं. हरकत नाही, जिंकणार नाही हारणं हा मैदानाचाच भाग आहे. कोणत्याही प्रकारे एका किंवा दुसऱ्या सामन्याने एखाद्या खेळाडूला, एका किंवा दुसऱ्या प्रयोगाने एखाद्या कलाकाराला आपण जज करू नये. अंकेश कामोडकरचं नाव सुद्धा खूप मोठं आहे, पण 28 करायचे आहेत मैदानामध्ये. त्यांना मेहनत ही करावीच लागणार आहे. जिथे अंकेश आणि सज्जन आला, एवढी मेहनत सध्या प्रियाल पाटील करताना दिसत आहेत. हे स्पर्धा आणि हे यशस्वी आयोजन होण्यासाठी 6 मध्ये 28 करायचे आहेत. गोलंदाज विकी घरत, मॅन फ्रॉम सावरकर ग्रामीण टेनिस खेळणारा आज मात्र इथे मैदानात आहे. राऊंड विकेटने हा पहिला चेंडू गॅप मध्ये टाकलाय, थांबणार नाही. चेंडू निघून चालाय सीमा पार. सुरुवात झाली आहे, आलाय चौकार. पाच मध्ये 24 करायचे आहेत. 5 मध्ये 24 करायचे आहेत. मॅक्झिमम डीप मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन दिला जातोय. राऊंड विकेटने असेल विकी घरत, ज्याला पहिला चौकार आला अंकेशच्या बॅटमधून. अंकेशची सुद्धा फार मोठी ओळख आहे. दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा चेंडू. लॉंग ऑन येस, आणि लॉंग वे. यस, षटकार. क्या बात आहे. अंकेश सुद्धा प्रयत्न करतोय. 2 चेंडू 10 आले आहेत. क्या बात आहे, जबरदस्त षटकार आला विपुल. हे म्हणजे असं झालं आयुष्यात कधी कधी अशी वेळ येते ना, आपल्याला वाटतं माझं काही होत नाही, मग आपण ते काहीतरी सोडून द्यावं. परंतु सोडून न देता एखादी गोष्ट मनापासून तुम्ही करायला गेलात ना, तर कधी कधी नशिबाला सुबजा पदरामध्ये टाकावं लागतं. आज अंकेशला ते करावे लागणार आहे. 2 चेंडू 10 आल्यात. आता मात्र 4 मध्ये 18. अंकेश कामोडकर, नामुमकिनला मुमकिन करण्याची संधी त्याला मिळाली आहे. यावेळेस मात्र एक गुडघा फोल्ड करून डीप मिड विकेटच्या वरतून अजय 74 स्टँडच्या वरतून लगावला हा षटकार. मॅच मध्ये युटर्न देण्याची क्षमता माझ्यामध्ये सुद्धा, आणि या सामन्यामध्ये खराब कामगिरी जरी केली असेल तरी सुद्धा ती सुधारण्याची क्षमता सुद्धा माझ्याकडे आहे. हे सांगणारे सलामीचे हे 3 मोठे फटके आलेत. नाव अंकेश कामोडकर. काम आहे गोलंदाजांची चीडफाड करणे, आणि ती सध्या तो करतोय मैदानात. एकीकडे आपण चरणला पाहिला, आता मात्र तुम्हाला अंकेशला पाहायची वेळ आली आहे. सोन्यासारखी संधी शोधत राहू नका, मिळालेल्या संधीचं सोनं करा. मैदानामध्ये ते करतोय. 3-12. क्या बात आहे. 3-12 करायचे आहेत. आता मात्र विकी सुद्धा एका प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. विकी घरत. मानसिक दडपण म्हणजे काय याचं उत्तम उदाहरण तुम्हाला जर विपुल अनुभवायचं असेल ना, तर हा सामना तुम्ही नक्कीच निरखून पहा. 3 मध्ये 12 करायच्यात. असं वाटलं होतं हा सामना सहज संपेल, परंतु सहज संपला तर तो सामना कसला, तर त्याला एकतर्फी सामना म्हणावा लागेल. पण हा सहज संपणारा नाहीये. येस, पिल्ले कॉलेजच्या मैदानावरती सुद्धा असं झालं होतं. आदर्श पनवेल विपक्ष गावदेवी गावठाण करण मडवी मैदानामध्ये गेला आणि 6 मध्ये 37 मारून आल्या होत्या. इथे मात्र 3 मध्ये 12 बाकी आहेत. अंकेश कामोडकर टू विकी घरात. ओ हो 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 हो, या वेळचा चेंडू सुद्धा अजय 74 स्टँडच्या वरतून बिरकावून दिलाय. हाय हँडसम षटकार.
विपुल चर्चा चर्चा आणि चर्चा, आता चर्चेला उधाण येणार हा मॅच आहे ना विपुल, 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा चर्चेत राहील आणि लाखो प्रेक्षक याला व्ह्यूज देणार आहेत. 2 मध्ये आता फक्त एकाची गरज आहे. 2 चेंडू 1 षटकार. विकी घरतला निवडला विपुल हे तेवढंच सत्य आहे, परंतु त्या विकी घरतला तेवढाच मात्र मार केला हे सुद्धा त्याच नाण्याची बाजू आहे. यस अंकेश जर मॅच जिंकवतोय ना, A1 जोडी कल्पेश आणि केतनच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. एकीकडे 15,000 तोड देणार 1,000 रुपयाचे बक्षीस असणार मी म्हणेन. क्या बात आहे. प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाहीये, ही वॉर्निंग आहे. आम्हाला पुढची मॅच लगेच खेळवायची आहे. यस 2 चेंडू 6ची गरज आहे. अंकेश कामोटकर ऑन स्ट्राइक. ओ माय गॉड, ओ माय गॉड, हा सुद्धा लगावला आणि मात्र दीपक भोईर यांनी या फलंदाजावरती का विश्वास टाकला हा दाखवणारा षटकार षटकार. तो आला, त्याने पाहिलं, तो खेळला आणि तो जिंकला. हे आनंद विजयाचे अश्रू आहेत, हे आनंद अश्रू आहेत मित्र. त्याच्या प्रयत्नासाठी टाळ्या वाजवा एकदा जोरदार. दीपक भोईरांच्या चेहऱ्यावरती ते निराशा पहिल्या सत्रामध्ये आम्ही पाहिली, परंतु त्या दीपक भोईरांना पुन्हा एकदा यशस्वी करून देणार हा प्रयत्न दीपक भोईर तुमच्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्या झाल्या पाहिजे. यस अंकेश कामोटकर, क्या बात है, क्या बात है. हॅलो, व्यासपीठावर मयूरदादा म्हात्रे आहेत, त्यांना विनंती केली जाते की या सामन्याचा हिरो ज्या नावानं मोठीजुई गावाला आता वेगळी ओळख दिलंय, नाव आहे अंकेश कामोटकर. लगेच आपण मैदानाचा ताबा घ्या. मयूर सिक्युरिटी फोर्स जास्ती संघानं मैदानाचा ताबा घ्या, त्वरित आपली मॅच चालू केली जाईल. मयूर सिक्युरिटी फोर्स चे सर्वा मयूरदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जातोय. अंकेश कामोटकरची बॅटिंग आवडली असेल तर मोठीजुई गावा वाल्याचे सर्व प्रेक्षक, मोठीचे सर्व प्रेक्षकांच्या टाळ्यांचा प्रतिसाद. A1 जोडी केतन दादा आणि त्यांच्या वतीनं 1000चं कॅश प्राइज सुद्धा अंकेशला दिलं जाईल. चरण म्हात्रे आपले कॅश प्राइज घेऊन जायचंय. चरण म्हात्रे. याच मोठीजुई संघाच्या प्रेक्षकांना मी विनंती करेन, चरण म्हात्रेच्या ताडाकेबाज फलंदाजीसाठी एकदा टाळ्या वाजवा. हा विजय फक्त कोणत्या गावाचा कोणत्या संघाचा नाही तर क्रिकेटचा विजय आहे. त्यामुळे प्रत्येकाला संधी दिली पाहिजे आणि कौतुक प्रत्येकाचं झालं पाहिजे. अंकेशसाठी परेश पाटील यांच्याकडनं 500 रुपये आणि चरण म्हात्रे यांना 5000चं कॅश प्राइज झालंय. संघ मालक अभिजित तांडेल यांच्या वतीने ते बक्षीस आहे. मी त्यांनाच विनंती करेन आपण द्यायचं आहे. अभिजित आपण हे बक्षीस द्यावं. या खरं तर प्रसंगामध्ये आपल्या सोबत चरण आहे. सुपर ओव्हरची मॅच आणि सुपर ओव्हरच्या मॅच मध्ये अंकेशच्या बॅटिंग काय सांगशील? खूप छान बॅटिंग केली. 5 षटकार मारणे म्हणजे खायचा घास नाही, ते त्यांनी करून दाखवलं. हॅट्स ऑफ लक त्याच्या बॅटिंगसाठी. हार्डलक श्री स्वामी समर्थ सोनारी संघ. सुपर ओव्हर पर्यंत हा सामना गेला. 5 चेंडूवर 5 षटकार पाहायला मिळाले. एक नवीन विक्रम उरण प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा अंकेश कामोटकरनं आपल्या नावावर नोंदला. RNJ जिमचे ओनर. मॅच चालू करा पहिले. मॅच चालू करा. गावदेवी गावठाण मयूर सिक्युरिटी.